नमस्कार. असं म्हणतात की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नसतं. परंतु याला काही लोक अपवाद असतात. असाच काहीसा अपवाद आणि प्रताप भारतामध्ये एका महिलेने केला. त्या महिलेचं नाव आहे पूजा खेळकर. आपल्याला माहीतच आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये पूजा खेळकर हे नाव सद्य परिस्थितीमध्ये मीडियाच्या माध्यमातून गाजते आहे. असा कोणता प्रताप एका महिलेने केला, पूजा खेळकरांनी केला, की 2 दिवसामध्ये त्यांचं एवढं नाव अजरामर झालं आहे. गोष्ट अशी झाली की पूजा खेळकर या UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांची नियुक्ती पुणे या ठिकाणी झाली. सुरुवातीचा जो कालखंड असतो हा प्रत्येक IAS अधिकाऱ्याला प्रोबेशन पिरियड म्हणून, त्याला परीक्षाविधीन कालावधी असं म्हणतात, तो काढावा लागतो. असा प्रोबेशन कालखंड त्यांना पुण्याला काढावयाचा होता. अर्थातच ही जेव्हा नियुक्ती केल्या जाते त्याला परीक्षाविधीन कालावधी असं म्हणतात. याचे काही नियम आहे शासनाच्या वतीने आणि त्या नियमांचं तंतोतंत पालन केल्यानंतर, त्याचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर आणि मग त्यांची नियुक्ती संबंधित पदावर केली जाते. अर्थातच हा जो मुद्दा आहे हा मुद्दा शिकाऊ उमेदवारासारखाच आहे. असंच काही पूजा खेळकर यांच्या संबंधामध्ये झालं. त्यांची नियुक्ती पुणे या ठिकाणी करण्यात आली. प्रोबेशन पिरियडचा एक नियम असा आहे की तुम्हाला तुमच्या गाडीला तुम्हाला लाल दिवा लावता येत नाही, असा एक तो नियम आहे. पुण्यामध्ये पूजा खेळकरांची नियुक्ती झाली आणि मग प्रोबेशन पिरियडमध्येच त्यांचा अधिकार गाजवणं सुरू झालं. त्यांचा मस्तवालपणा सुरू झाला आणि मग त्या तिथले जे कलेक्टर होते, या कलेक्टरांना सुद्धा त्यांना आवरणे शक्य झालं नाही. सर्व परिसरामध्ये, सर्व कार्यालयामध्ये त्यांनी कमी वेळामध्ये एक दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मग काय झालं तर नाईलाजास्तव पुण्याच्या कलेक्टरला त्यांची तक्रार करावी लागली PMO कार्यालयाकडे. त्यांचा एक दरारा त्या ठिकाणी निर्माण झाला होता की त्या दराराच्या त्यांना एक मोठ्या स्वरूपाची पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील सुद्धा सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. या परिसरामध्ये, या कार्यालयाच्या परिसरामध्ये पूजा खेळकरांचा तर दरारा होताच होता, पण अधूनमधून त्यांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी येत होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी दमदाटी करत होते कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना. त्यांची दमदाटी वेगळी होती आणि त्यांची दमदाटी वेगळी होती. पूजा खेळकर या कोणाचेही आदेश मानत नव्हते. आपल्या आजूबाजूचे जे नोकर वर्ग जो असतो, क्लरिकल स्टाफ म्हणा किंवा इतर वर्ग जो असतो, यांच्यावर त्यांनी मोठ्या स्वरूपाचा एक वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सर्वचे सर्व जे परीक्षाविधीन जो कालावधी असतो कोणत्याही कर्मचाऱ्याचा, यासाठी तो जो व्यक्ती आहे या सर्वांपासून तो काही प्रमाणामध्ये अलिप्त असतो. परंतु पूजा खेळकर या नियुक्त झाल्या आणि तेव्हापासूनच त्यांनी आपला जो वचक आहे हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
मनमानी सुरू केली आणि या मनमानीचंच रूपांतर मग कलेक्टरला तक्रार करावी लागली पीएमओ कार्यालयाकडे. तिथले जे ऍडिशनल कलेक्टर जे होते पुण्याचे, ते कामानिमित्त बाहेर गेले आणि ते कामानिमित्त बाहेर गेले असता पूजा खेडकर त्यांच्या पश्चात त्यांना कोणत्याही स्वरूपाचं न सांगता त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्या. कर्मचाऱ्यांच्या हाताने त्यांचं जे फर्निचर होतं अस्ताव्यस्त स्वरूपाचं केलं. तिथं स्वतःच्या नावाची नेमप्लेट लावली आणि ते कार्यालय पूर्णचं पूर्ण ताब्यात घेतलं. वास्तविक पाहता परीक्षा विधीन जो कालावधी असते कोणत्याही कर्मचाऱ्याचा, नियुक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कार्यालय मिळत नाही, त्यांना लाल दिव्या लावण्याच्या कोणत्या स्वरूपाची परवानगी दिसते. परंतु या नियमाला डावलून पूजा खेडकर या महिलेनं ते कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मग त्या कलेक्टरच्या आणि ऍडिशनल कलेक्टरच्या पीएमओ कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आणि मग त्या ठिकाणी जे वास्तव समोर आलं पूजा खेडकरच्या संदर्भामध्ये, जी कामगिरी समोर आली ती मात्र एकदम त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारी होती. मग त्यांची नियुक्ती कशी झाली, त्याच्यानंतर अशा स्वरूपाचे नानाविध प्रश्न शासनाच्या समोर आलेले आहे. 2019ला त्यांची नियुक्ती झाली. 821वा त्यांचा रँक होता आणि अशा रँकमध्ये कलेक्टर पद मिळणं शक्य नसतं, पण तरी देखील त्यांनी ते पद मिळवलं. आता ते पद कसं मिळवलं हाही एक संशोधनाचाच मुद्दा आहे, परंतु पद मिळवलं एवढं मात्र नक्की. यूपीएससी पास होणारे जे लोक आहे यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला होम स्टेट कधीच मिळत नाही प्रोबेशन पिरियडमध्ये. हा एक मुद्दा. त्या होम स्टेटमध्ये तर तुम्हाला गृह राज्य तर मिळतच नाही, पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जिल्हा पण मिळत नाही. या दोनही गोष्टी पूजा खेडकरांना मिळाल्या. त्यांना त्यांचं राज्य पण मिळालं प्रोबेशन पिरियडमध्येच आणि त्या प्रोबेशन पिरियडमध्ये त्यांचा जिल्हाही मिळाला. एवढा मोठी पार्श्वभूमी त्यांना असताना अर्थातच या ठिकाणी काय केलं असेल हे त्यांनाच माहीत, परंतु याच्यामध्ये घोळ झाला असणार एवढं मात्र नक्कीच. एवढं कमी रँकवर त्यांना नियुक्ती झाली हे खरं तर आश्चर्याचीच बाब होती. त्यांची जी नियुक्ती झाली हे अपंग प्रवर्गातून झाली. त्यांनी अपंगाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडले. त्यांच्या जवळ 2 अपंगाचे प्रमाणपत्र आहे. एक मेंटली इलनेस म्हणून एक प्रमाणपत्र आहे आणि एक त्या ठिकाणी व्हिज्युअली हँडिकॅप एक दृष्टीदोषाचं पण त्यांच्याजवळ प्रमाणपत्र आहे. आणि दोन्ही प्रमाणपत्र त्यांनी जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा त्या कार्यालयाला दिली. हे दोन्ही कागदपत्र दिली. आणि दुसरी अशी गोष्ट, त्यांची जी नियुक्ती झाली संघ लोकसेवा आयोगातर्फे यूपीएससी कमिशन तर्फे, ती नियुक्ती नॉन क्रिमिलियर गटातून झाली. नॉन क्रिमिलियर गटामधून नियुक्ती त्यांना कशी काय मिळाली? कारण त्यांचे जे वडील होते सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. नुकतीच 2024 त्यांनी दक्षिण नगर मधून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं ते प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची प्रॉपर्टी पण त्या ठिकाणी आली होती. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये 110 एकर त्यांच्या नावानं जमीन होती. त्याच्यानंतर 900 ग्रॅम त्या ठिकाणी सोनं होतं. त्यांच्याकडे 4 ऑडी कंपनीची कार होत्या त्यांच्या कुटुंबाकडे आणि त्यांच्याकडे 6 प्लॉट आणि 6 फ्लॅट एवढी सारी संपत्ती त्यांच्याकडे असताना त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्याने दिलं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये जेव्हा एखादा उमेदवार जेव्हा आपलं प्रतिज्ञापत्र देतो तेव्हा तो सर्वची सर्व संपत्ती त्या ठिकाणी मांडलच याची कोणत्या स्वरूपाची खात्रीजमा देता येत नाही. यांची एवढी संपत्ती त्यांच्या वडिलांनी जी मांडली ती अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी असणार. 110 एकर शेती त्यांच्याकडे आहे. 4 ऑडिओ गाडी त्यांनी त्यांच्यामध्ये मांडल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट पण मांडली की 6 फ्लॅट मांडले, 6 प्लॉट मांडले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 900 ग्रॅम सोनं पण आहे. एवढी सारी मालमत्ता असताना त्यांना कोणत्या
तहसीलमधून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालं, हे देखील एक आश्चर्याचीच बाब आहे. अर्थातच त्या जेव्हा परीक्षा पास झाल्या किंवा त्यांनी त्या जेव्हा मेरिटमध्ये आल्या असेल, तर त्या मेरिटमध्ये येताना त्यांच्याजवळ सर्टिफिकेट अपंगांचं आहे, त्या कोणत्या स्वरूपाचे अपंग दिसत नाही. आणि मग त्या त्यांनी कोणत्या तरी एका अपंगाचा नंबर कमी केला असणार, एका कोणत्या तरी अपंगाला त्यांनी क्रॉस करून त्यांनी आपली नियुक्ती केली असणार, आपली नोकरी बळकावली असणार, आणि कोणत्या तरी एका नॉन क्रिमिलियर मधल्या एका गरजू विद्यार्थ्याचं त्यांनी नक्कीच नुकसान केलं असणार. एवढी मोठी मालमत्ता असताना त्यांच्याजवळ त्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट कसं मिळालं, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न हा पण त्या ठिकाणी येतो की हा फक्त पूजा खेडकरांचाच प्रश्न नाही आहे, पण पूजा खेडकरांचा कोरिलेशन ज्या ज्या प्रशासनाशी आला, ज्या ज्या संबंधाशी आला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे. त्यांना त्या ठिकाणी जे अपंगाचं सर्टिफिकेट दिलं हे कोणत्या व्यवस्थेने दिलं, कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलं, त्याच्यावरही पण कारवाई व्हायला पाहिजे. त्यानंतर त्यांना उत्पन्नाचा दाखला कोणत्या तलाठ्याने दिला, त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. तो उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा तो कोणत्या तहसीलमध्ये नेला आणि त्यांनी त्याच्यावर कोणत्या नायब तहसीलदारांना साईन केली, त्यांच्यावर सुद्धा तक्रार व्हायला पाहिजे. असे सर्व भ्रष्ट प्रशासन व्यवस्था त्या पूजा खेडकरांच्या पाठीशी होती. त्यांच्या गाडीला त्यांनी लाल दिवा पण लावला त्या ठिकाणी, आणि हा दिवा बंद म्हणजे याच्यावर बंदी असताना लाल दिवा कोणालाच लावता येत नाही, तरी पण त्यांनी त्या ठिकाणी लाल दिवा लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधामध्ये तिथले जे पुण्याचे जे आरटीआय कार्यकर्ते आहे अनिल कुंभार नावाचे, त्यांनी तक्रारी केल्या आणि हे सर्वची सर्व जे माहिती आहे, हे सर्व माहिती त्यांना मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील सुरेश खेडकर हे सुद्धा सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. पूजा खेडकरचे आजोबा जगन्नाथ खेडकर हे सुद्धा IAS अधिकारी होते. त्यांची वादग्रस्त स्वरूपाची कारकीर्द होती. अशी पार्श्वभूमी त्यांना लाभली असताना त्यांनी फक्त नोकरीचं एक त्यांच्या मनामध्ये लालसा होती आणि आपण नोकरी ही मिळालीच पाहिजे, याच्यासाठी हा सर्व उपद्रव केला असं सुद्धा लक्षात येते. हा सर्व उपद्व्याप जेव्हा केला जातो आणि हा उपद्व्यापाला जेव्हा लोक बळी पडतात, तेव्हा काही प्रश्न हे नक्कीच उभे राहतात की यांना मानसिक रुग्णाचं सर्टिफिकेट मिळालं, यांना हँडिकॅपचे 2-2 सर्टिफिकेट मिळाले. नुकताच महाराष्ट्रामध्ये नीट घोटाळा झाला. त्या नीट घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रामधील लातूरचे एक संजय जाधव नावाचे व्यक्ती सापडले. त्यांनी कोकणामधून बदली होण्यासाठी पत्नीचं अपंगाचं सर्टिफिकेट काढलेलं होतं. या प्रकरणामध्ये दुसऱ्याचं सर्टिफिकेट काढलं नाही, तर या केसमध्ये त्यांनी स्वतःच मेंटल सर्टिफिकेट काढलं, स्वतःच हँडिकॅप सर्टिफिकेट काढलं. हा सुद्धा त्यामध्ये एक मोठा स्वरूपाचा मुद्दा आहे. त्यांच्या पुण्यामध्ये ज्या एरियामध्ये इंच जागा महाग आहे, उच्चभ्रू वस्तीमध्ये, त्या ठिकाणी यांचा मोठा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये पोलीस चौकशीसाठी त्यांची गाडी पाहण्यासाठी गेले. त्यांच्या आईनं पोलिसांनाच दमदाटी केली आणि तुम्हालाच तुरुंगामध्ये टाकल अशी त्यांना धमकी दिली. एक मागच्या महिन्यामधला व्हिडिओ जो आहे हा एक मोठ्या स्वरूपाचा व्हायरल झालेला आहे पूजा खेडकरांच्या कुटुंबियांचा, की त्यांनी पूजा खेडकरांनी त्या शेतामध्ये गेले आणि त्यांचे जे शेताचे जे शेजारी होते, पूजा खेडकरचे ज्या आई आहे मनोरमा खेडकर, यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. आणि मग तक्रार झाली तर उलट त्यांचे जे शेजारी होते ज्यांनी काहीही केलं नव्हतं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले. एवढी ही त्या कुटुंबाची जी दादागिरी होती त्यांनी ऑफिसपर्यंत नेली आणि ती दादागिरी इतरांवर लादण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. अर्थातच हा जो त्यांचा प्रवास आहे, UPSC ची परीक्षा दिली असेल, प्रिलिमिनरी परीक्षा दिली ज्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हणतो, त्यांनी मुख्य परीक्षा दिली, त्याच्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग त्यांचं मेडिकल चेकअप झालं. हे सर्वच्या सर्व जी प्रोसेस होती, ही सर्वची सर्व प्रोसेस करताना एकांच्याही लक्षात आलं नाही का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. हे कुठं ना कुठं तर लीक झालंच असेल ना,
किंवा कोणाला कोणता तरी त्या ठिकाणी चेकअप झालंच असेल ना, त्यांना मेडिकल चेकअपसाठी बोलवण्यात आलं. त्यांनी 5-6 वेळा त्या आयोगानं त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही एकाही वेळेस आयोगाच्या पत्रव्यवहारानुसार त्या मेडिकल चेकअपला गेला नाही. त्यांनी जे मेडिकल चेकअप जे केलं हे बाहेरच कोणत्या तरी एका प्रायव्हेट सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांनी ते मेडिकल सर्टिफिकेट आयोगाला दिलं. हे सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहे एखादा श्रीमंत व्यक्ती एवढा करू शकत नाही. एखादा श्रीमंत व्यक्तीला कोणतं तरी एक राजकीय पाठबळ जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत असं वर्तन कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी करू शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात येते. कारण त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं जे वर्तन असतं किंवा कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी आपण प्रोबेशन पिरियड मध्ये जेव्हा असतो तेव्हा त्या प्रोबेशन पिरियड मध्ये नियमांचं बंधन असणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी यांनी दादागिरी सुरू केली. या दादागिरीला कोणत्या तरी ठिकाणी कोणत्या तरी एका राजकीय पक्षाचं त्यांना पाठबळ नक्कीच असल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण भारतामध्ये अशा घरोघरी असंख्य पूजा प्रामाणिकपणे अभ्यास करणारे आहे, काही खितपत पडलेले आहे, काही दरिद्र्यामुळं बाहेर आलेले नाही. अशा पूजांचं काय, अशा असंख्य पूजांचं लाखो पूजांचं भवितव्य अशा पूजा खेळकरांच्या व्यक्तिमत्वामुळं त्यांचं जे आहे त्यांचं भविष्य अंधारात आलेलं आहे. तरुण मुलं मुलींनी महाराष्ट्रातल्या जे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे, त्यांचे वडील प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, अशा लोकांवर काय विपरीत परिणाम होणार? पूजा खेळकरांपासून त्यांनी कोणता धडा घ्यायचा हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. पूजा खेळकरांसारखे मस्तवाल अधिकारी तिथं अरेरावी करतात, त्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट मिळवतात. माणसाला शंका येते की सरकारनं नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखावरून 50 लाख केली काय? कारण इथं जे आहे इथं गरीब लोकांना नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी मोठ्या स्वरूपाचा त्रास होतो. आणि यांना एवढी मोठी प्रॉपर्टी असून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मधून यांनी कोणत्या तरी एका गरीब लोकांवर मोठ्या स्वरूपाचा अन्याय केला. त्यामुळे या अन्यायाचं जे समर्थन आहे हे सरकार करतच कसं? सरकारच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे होती. इथं तुम्ही जर एखाद्या गरीबाच्या विरोधामध्ये जर न्यायालयामध्ये जर ते कोर्टामध्ये त्यांची जर तारीख जर असली आणि ते जर हजर जर नसले तर डायरेक्ट पकड वॉरंट निघते. गाव पातळीवरचं पोलीस स्टेशन एखाद्या व्यक्तीला नेण्यासाठी घरी येते. मग अशा वेळेस तुम्ही 5-6 वेळा व्यवहार तुमच्या मेडिकल चेकअपचा व्यवहार करून सुद्धा ती व्यक्ती मेडिकल चेकअपला येत नाही, तर मग हे कशाचा मस्तवालपणा आहे? अर्थातच याच्यामागे कोणती तरी एक अदृश्य शक्ती असल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढं डेअरिंग एवढी हिंमत सर्वसामान्य व्यक्तीमध्ये येणं कोणत्या स्वरूपाचं शक्य नाही. यांचे जे पार्श्वभूमी जी आहे अशा स्वरूपाची पार्श्वभूमी आहे की त्या ठिकाणी तिथं कोणत्या स्वरूपाच्या यांच्या वागणुकीला कोणत्या स्वरूपाचा सुमार नाही. आणि एवढे जरी होऊन झालं तरी पण यांना शिक्षा कोणती मिळाली तर यांची पुण्यावरून फक्त विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्याला फक्त यांची बदली करण्यात आली. एवढा मोठा फ्रॉड करून एवढा मोठा गुन्हा करून सुद्धा फक्त यांची जर बदलीच जर होणार असेल तर मग शासनाला कोणत्या स्वरूपाचा अर्थ नाही. हा प्रश्न 2 दिवसापासून मीडियाच्या माध्यमातून गाजतो आहे, पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष याविषयी ब्र काढण्यासाठी तयार नाही. मग कारवाई करण्यासाठीच एखादी बेस आहे का? मीडियाने आवाज उठवला पाहिजे, हाच एखाद्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा बेस असू शकते काय? किंवा जेव्हा ते प्रकरण उघडकीस येईल तेव्हाच त्या पद्धतीनं ती कारवाई होईल काय? मग तुम्ही कशासाठी आहे? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला प्रशासन व्यवस्था सांभाळण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही अशा असंख्य भारतामधल्या विद्यार्थ्यांचा बळी घेत आहे पूजा खेळकरच्या माध्यमातून. पूजा खेळकर हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं जरी उदाहरण असलं आणि ते जरी याच वर्षी उघडकीस आलं असलं तरी पण याच्या अगोदर सुद्धा मोठ्या स्वरूपाचा फ्रॉड झाला काय? आणि अशा स्वरूपाचा जर फ्रॉड झाला असेल तर त्यांना मग नोकरीतून बडतर्फ करण्याची कारवाई सरकार घेणार का? पूजा खेळकरांचं फक्त बदलीनं समाधान होणार नाही. पूजा खेळकरांची बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना नोकरीमधून डिसमिस केलं पाहिजे. कारण पूजा खेळकर जे आहे, पूजा खेळकरचं तुम्ही त्या बदली केली, त्यांच्यावर सरकारवर दबाव येईल. सरकारवर दबाव आल्यानंतर तुम्ही त्यांना डिसमिस करा, काही दिवसानंतर पुन्हा नोकरीत घ्याल, हे मुद्दे असू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करणार नाही तशा भविष्यकाळामधील अशा ज्या भ्रष्ट अधिकारी जे आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याला लगाम लागल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही पूजा खेळकर वर कारवाई करण्यासाठी कशासाठी मागे पुढे पाहत आहे? पूजा खेळकरचा कोणीतरी राजकीय गुरु आहे का? पूजा खेळकरचे पहिले गुरु त्यांचे वडीलच आहे सुरेश खेडकर. सुरेश खेडकरांची त्यांना हिंमत असल्याशिवाय ते असं काम करू शकणार नाही. आणि दुसरा त्यांचा जो गुरु असेल कोणीतरी एखादा राजकीय व्यक्ती असेल, कारण एवढी धुळपेक एखाद्या व्यक्तीवर एखाद्याच्या डोळ्यामध्ये कोणीच करू शकत नाही त्याला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय. अर्थातच यांनी जेव्हा इंटरव्ह्यू दिला असेल त्याच्यामधून त्या इंटरव्ह्यूवर युपीएससीच्या मोठ्या स्वरूपाचा एक संशय निर्माण होतो. त्यांनी जे मुख्य परीक्षा दिली आहे त्यांच्यावरही सुद्धा मोठ्या स्वरूपाचा संशय निर्माण होतो. आणि त्यांनी जे पूर्व परीक्षा दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा शक्यता निर्माण होते. त्यांचे जे पूर्व आणि मुख्यचे पेपर सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि या पूजा खेळकरांचा भ्रष्ट मार्गाचा अवलंब ज्या ज्या ठिकाणी केला असेल, सरकारला जिथं जिथं संधी भेटल तिथं तिथं ते सर्व शोधून काढणं हे सरकारचं काम आहे. कारण एका कोणत्या तरी अपंग विद्यार्थ्याची नोकरीची संधी तुम्ही हिसकावून घेतली, कोणत्या तरी एका नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्याची नोकरीची संधी तुम्ही हिसकावून घेतली, एका कोणत्या तरी गरीब माणसाच्या घराचा मुलाचा तुम्ही बळी दिला. या पूजा खेळकर जे आहे, पूजा खेळकरांना नोकरीतून तुम्ही बडतर्फ केलं पाहिजे. कालच पुणे या ठिकाणी एक मीडियाची टीम गेली होती चाणक्य मंडलमध्ये, आणि तिथे लोक त्या गरीब विद्यार्थी जे होते आपले बिचारे, जे 24 म्हणजे 18 तास मेहनत करतात, आणि त्यांची मग मुलाखत घेतली आणि त्याच्या मुलाखतीतून सांगितलं की फक्त स्थानांतरण हा महत्वाचा मुद्दा नाही पूजा खेळकर सोबत. पूजा खेळकरांची जोपर्यंत बदली घेणार नाही तोपर्यंत त्यांना जोपर्यंत नोकरीमधून काढणार नाही तोपर्यंत त्यांना गरीब विद्यार्थ्यांना न्याय भेटला असं कोणत्याच प्रकारचं सिद्ध होणार नाही. अर्थातच ते कोणत्या पक्षाशी निगडीत आहे सर्वांनाच माहीत आहे. ते कोणत्या तरी एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे, कोणत्या तरी एका राजकीय नेत्याशी त्यांचे जवळचे संबंध आहे. त्या नेत्याला तिकीट भेटायला पाहिजे म्हणून त्यांनी 1.5 किलो चांदीचा मुकुट सुद्धा एका नवसामध्ये कबूल केला होता. परंतु पूजा खेळकरचा जो प्रताप आहे त्या नवसानं शांत होईल का? अशा असंख्य भारतामधील विद्यार्थ्यांना तुम्हाला न्याय द्यावा लागेल. जोपर्यंत सरकार कठोर अशी भूमिका घेणार नाही तोपर्यंत गरीब विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपाचा न्याय भेटू शकत नाही. कारण हे सरकार जे आहे जनतेच्या पोटातून निर्माण झालेलं आहे, जनतेनं वोटिंग केलं म्हणून हे सरकार तयार झालेलं आहे. ज्या कुटुंबाची उत्पन्न मंथली त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये 40 लाख रुपये सांगितलं, त्यांच्याजवळ नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आलं कसं? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. अशा असंख्य भारतामध्ये याच्या अगोदर असे भ्रष्ट विद्यार्थी या नोकरीमध्ये लागले असतील, त्यांचाही शोध घेणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत त्यांचा शोध घेत नाही आणि तोपर्यंत अशा असंख्य पूजा भारतीय राजकीय भ्रष्ट व्यवस्थेमध्ये जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. यांचा बंदोबस्त जर करायचा असेल तर पूजा खेळकरांना नोकरीमधून डिसमिस करणं, नोकरीमधून काढून टाकणं हा एक चांगला उपाय आहे. सरकारनं हा उपाय करायला पाहिजे. असे सर्व भारतामधील गरीब प्रामाणिक आणि युपीएससीचा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहे हे सरकारला विनंती करत आहे. कारण युपीएससी परीक्षा पास होणारे विद्यार्थी हे प्रामाणिकपणे असतात. दुसरी अशी गोष्ट त्यांची मेहनत त्या पद्धतीची असते आणि त्यांचं मेहनतीचं फळ त्या वेळेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असते. त्याची जे टर्म आहे त्याच्यामध्ये युपीएससी मध्ये मर्यादित स्वरूपाच्या अटेम्प्ट असतात. या मर्यादित स्वरूपाच्या अटेम्प्ट मध्ये स्वतःच्या वयाचाही विचार करावा लागतो, स्वतःच्या परिस्थितीचा पण विचार करावा लागतो. आणि प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना या पूजा खेळकरांसारख्या ज्या भ्रष्ट अधिकारी आहे आणि एवढं सारखं उच्च शिक्षित भ्रष्ट कुटुंब आहे, यांच्या कुटुंबामध्ये सर्वचे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकरण आहे, अशा या पूजा खेळकरांना नोकरीमधून काढल्याशिवाय सरकार समोर कोणत्या स्वरूपाचा पर्याय नाही. सरकार जर त्यांना फक्त काही दिवसासाठी नोकरी निमित्त घरीच बसवत असेल तर तो गरिबांवर अन्याय केल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भविष्यकालीन सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर तो न्याय याच्या माध्यमातून सरकारनं द्यायला पाहिजे. म्हणून सर्व स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांतर्फे या सरकारला अशी विनंती करतो की पूजा खेळकरवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत सर्व जे विद्यार्थी आहे आणि जिथपर्यंत पूजा खेळकरांची बातमी पोहोचली ते सर्व विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये
मग्न होणार नाही. आणि जर तुम्ही जर पूजा खेळकरांवर जर कारवाई जर केली नाही आणि त्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर जर कारवाई जर केली नाही, तर हे विद्यार्थी, जे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे, भविष्यकालीन जे विद्यार्थी आहे, जे कलेक्टर बनणार आहे, यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारच्या वतीनं या पूजा खेळकरांवर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना नोकरीमधून बाहेर काढलं पाहिजे, त्यांना नोकरीमधून कायमचं दूर केलं पाहिजे. त्यांचे सर्टिफिकेट देणारे जे समाज कल्याणचे जे अधिकारी आहे, ज्यांनी त्यांना 2 अपंगाचे सर्टिफिकेट इश्यू केले, त्यांना सुद्धा नोकरीमधून कायमचं घरी बसवलं पाहिजे. आणि त्यांना जे उत्पन्नाचा दाखला ज्या प्रशासकीय व्यवस्थेनं दिला, तलाट्यापासून तर तहसीलपर्यंत, त्यांना सुद्धा नोकरीमधून काढूनच टाकलं पाहिजे. आणि या सर्वाच्या मागे व्यवहार झाल्याशिवाय अशा स्वरूपाची प्रशासकीय व्यवस्था जन्माला येत नाही. ही प्रशासकीय व्यवस्था जर आपल्याला मोडून काढायची जर असेल, तर शासनाच्या तर्फे सर्वांवर कारवाई होणे अतिशय आवश्यक आहे. आणि या पूजाला धडा शिकवल्याशिवाय, घरोघरी गरीब घराण्यातल्या पूजांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच आपली सर्वांची अपेक्षा आहे. तुर्तास आपली एक नजर असणारच आहे पूजा खेळकरवर काय कारवाई होते. परंतु या पूजा खेळकरांच्या प्रतापामुळं लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या दिमागामध्ये संताप निर्माण झाला, एवढं मात्र नक्की. तुर्तास सरकार काय कारवाई करते आपण याच्याकडे पाहूयाच. आणि सरकारला अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून आवाज उठूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.